ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। पिंपरी चिंचवडमध्ये तोडफोडीचं सत्र, वाहन तोडफोडीचं सत्र हे सुरूच आहे। काही तासांच्या अंतरामध्ये आणखी एक घटना समोर आली आहे। मोशीमध्ये 2 गटाच्या वादात 3 दुचाकींची आणि 1 चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे। 10 ते 15 जणांनी ही तोडफोड केल्याची माहिती आहे। तर ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। बुलेटच्या सायलेन्सर मधून फटाके का वाजवतो यावरून वादाला तोंड फुटलं होतं आणि पुढे याच वादातून वाहनांची तोडफोड झाल्याची माहिती आहे। रात्री उशिरा हा सगळा धक्कादायक प्रकार घडला। तर केएसबी चौकामध्ये काल दिवसा ढवळ्या वाहनांची तोडफोड झाली होती आणि आता काही तासांच्या अंतरात पुन्हा एकदा हा प्रकार घडलेला आहे। वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचं दिसतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोविंद वाकळे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। गोविंद, काय सांगाल? काही तासांच्या अंतरामध्ये दुसऱ्यांदा वाहनांची ही तोडफोड घडलेली आहे। नेमकं काय चाललंय पिंपरीमध्ये? अर्थातच पिंपरी चिंचवड हे कामगारांची नगरी आहे। इथे सर्वसामान्य नागरिक राहतात। मात्र एकंदरीत जर बघायला गेलं तर गुन्हेगारांची वस्ती देखील हे शहर ओळखलं जातं आणि सर्वसामान्यावर दहशत निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे गुन्हेगारांकडनं नेहमी तोडफोड केली जाते। या आधी देखील अशा पद्धतीने तोडफोडीचे अनेक प्रकार समोर आले होते। काल मोशी परिसर जो आहे या शहरातील त्या परिसरामध्ये 10 ते 15 जे टोळका आहे त्यामध्ये आपण बघतोय की त्यांच्या हातामध्ये रॉड आहेत आणि अशा पद्धतीने खुल्याम पद्धतीने एखाद्याच्या घरात घुसून त्यांच्या गाड्याची तोडफोड करण्याचा हा प्रकार घडला। या संदर्भामध्ये पोलिसांनी 2 पथकं रवाना केलीत आणि तोडफोड करणाऱ्यांचा ते शोध घेतात। मात्र एकूणच दहशतीचं वातावरण आहे। आपला गट किंवा गुन्हेगारीतला आपल्या गटातलं वर्चस्व दाखवण्यासाठी सर्वसामान्यांच्या वाहनांना असं लक्ष केलं जाते। अर्थातच या सगळ्या वारंवार घटनांमुळे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। कार असतील, टेम्पो असतील, ऑटो रिक्षा असतील, दुचाकी अशा पद्धतीने लक्ष केलं जाते। या सगळ्या प्रकरणात आता किती गांभीर्याने दखल घेतली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। निश्चितच गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।